2026 ह्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेले आहे आणि 2025 आपला आता निघून गेला आणि आज 1 जानेवारी 2026 नूतन वर्षाच्या सगळ्यांना परत पुन्हा शुभेच्छा. 2026 म्हणजे काय, 6 आणि 20 असं 26 म्हणजे ज्यांचे 6 बाजूला झाले, काम क्रोध लोभ मद मत्सर षडरिपू ज्यांचे बाजूला झाले त्याला 20वा 100% आहे. म्हणून प्रत्येक साधकाने या वर्षामध्ये आपल्याला त्रास देणारे, आपल्या अंतःकरणामध्ये दडी मारून बसलेले जे विषय आहेत, जे दिसत नाही आपल्याला, प्रत्यक्ष आपल्याला दृष्टीला दिसत नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला प्रत्येक साधकाला या प्रपंचामध्ये असताना, प्रत्येक साधकाला आणि मेल्यानंतर पण बरं का, एखादा माणूस गेला, देह सोडून गेला, तरी पण त्याला त्रास देणारे हे विषयच आहेत. आणि हे विषय सगळे बाजूला करून आपल्याला 2026 म्हणजे 6 आणि 20 म्हणजे 20वा, या 6पासून आपल्याला 20वा कसा मिळवता येईल ह्याच्यासाठी आपण श्रीगुरूंकडे, देवाकडे, संतांकडे सातत्याने आपण प्रार्थना करायला पाहिजे की आपले षडरूप कसे थांबतील. एकदा का आपल्या अंतःकरणामध्ये असलेले षडरिपू शांत झाले, इंद्रिय शांत झाले, मन शांत झाला की आपल्याला तिथल्या तिथेच विसावा आहे. श्रम जाऊन विश्राम पावला चंद्रमौली, श्रम जाऊन विश्राम पावला चंद्रमौली. भगवान शंकर पण काय अत्यंत कष्ट घेतले, तपश्चर्या केली त्यांनी आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले आणि त्यांना विसावा मिळाला. तसा आपल्या प्रत्येक साधकाला विसावा मिळावा म्हणून संतांकडे मी मागणी करीत आहे. आपला एकनाथी भागवत अध्याय 23वा म्हणजे आपला 20वाच चालू बरं का. 23वा म्हणजे तो अंतःकरणामध्ये असलेला विसावा, हरिनामाचा विसावा, चिंतनाचा विसावा, ज्ञानाचा विसावा, नादाचा विसावा, नाद ब्रह्माचा विसावा, प्रकाश स्वरूपातून आलेला विसावा. हे सगळे विसावा आहेत जे ते आपल्याला काय करतात, विश्रांती मिळावी म्हणून आपल्याला विश्रांती कोणाला मिळायला पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला, की ज्या हरिनामातून विश्रांती मिळते ते हरिनाम आपल्याला सातत्याने कसं आपलं सातत्याने सुरू राहील याच्यासाठी आपल्याला हा प्रवाह अखंडित प्रवाह आपला सुरू ठेवलेला आहे. आणि ह्या प्रवाहामध्ये, या प्रवचनामध्ये आपल्याला अध्याय 23वा, एकनाथी भागवत अध्याय 23वा आणि श्लोक क्रमांक आहे 19वा. किती आहे, 19वा. म्हणजे एकंदरीत आपला 20वा मिळावा म्हणजे सगळं आपल्याला घडून आलेलं बघा. आपला एकनाथी भागवत मधला अध्याय 23वा आणि त्यातला श्लोक क्रमांक 19वा म्हणजे 19वाच. आणि आपल्याला आता जो वर्ष चालू आहे तो पण कसा आहे, 26वा म्हणजे सगळीकडे 20वाच मिळाला पाहिजे आपल्याला. आणि 20वा आपल्या अंतःकरणाला मिळावा, मनाला मिळावा, ह्यासाठी सातत्याने आपल्याला काय करायला पाहिजे, संतांच्या पावलावर पाऊल ठेवता यायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध कसं होईल, भगवंताचं नामस्मरण कसं अखंड चिंतन विठोबाचं कसं चालू राहील, याच्यासाठी आपल्याला प्रत्येक घडी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. कारण अरे जी घडी राम नामाविन गेली, जनी आपली ती तू हानी केली. जी घडी आपली रामनामा वाचून जाते ती गेलेली घडी आपल्याला काय करतो, त्रासदायक होतो. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी हाच करावा विचार. प्रत्येकाने
आपलं चिंतन कसं होईल याचा विचार करायला पाहिजे. तरावया भावसिंधू पार, हे भवसिंधू आहे. या भवरूपी नदीमध्ये प्रत्येक जीव अडकलेला आहे. मग तो अलीकडून पलीकडे कसा जाता येईल? याच्यासाठी आत्मचिंतन, आत्मज्ञान, आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हे ज्ञान फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी संतांचे प्रयत्न असतात. आपण या एकनाथी भागवतामधील अध्याय 23 श्लोक क्रमांक 19 आणि ओवी क्रमांक आपण 32 पर्यंत आलो होतो. आता आपल्याला 33 ओवीपर्यंत पासून चालू करायचं बरं का. याच्या अगोदर आपल्याला विस्तारासाठी घेत आहे मी की नाथ महाराज सांगतात की आपल्याला धन जवळ आला, पैसा जवळ आला की प्रत्येक जीवाला काय आहे, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. अर्थच काय करतो, अनर्थ घडून आणतो. ज्याच्याकडे पैसा आला त्याच्याकडे अनर्थ ओढवला जातो. अनेक प्रकारचे माणूस काय करतो, धन मिळण्यासाठी चोरी करतो, हिंसा करतो, दंभ आणि धन आला की काम करो लोभ, हे सगळे त्याला त्रास देतात. भेदबुद्धी होते, वैर उत्पन्न होतात, अविश्वास निर्माण होतो, अविश्वास करतो माणूस समोरच्या माणसाचा पैसा मिळवण्यासाठी. असे हे 15 अनर्थ सांगितले आहेत नाथबाबांनी आपल्याला. आणि ते कशातून निर्माण होतात तर अर्थ सर्वांगे अनर्थभूत. अर्थच सर्वांगाने अनर्थ घडून आणतो. हे माझे वचन त्रिसत्य, त्रिकालवादी सत्य वचन सांगतात नाथबाबा. भगवंताने उद्धवाला हे ज्ञान सांगितलेलं आहे की बघ बाबा उद्धवा, अर्थ सर्वांगी अनर्थभूत. जास्त पैसा आला, वाम मार्गाने पैसा आला, सहज इझी मनी, सहज पैसा आला की तोच काय करतो, माणसाला अनर्थ घडून आणतो. घरामध्ये कित्येक लोक पैसा कमवण्यासाठी त्या पैशाचा दुरुपयोग केल्यामुळे काय होतो, माणूस जेलमध्ये जाऊन बसतो. मारामाऱ्या काय करतो माणूस, सत्यासाठी लढतो, काय खोटं काय बोलतो, ज्या गोष्टी नको करायला पाहिजे त्या करतो, धर्माच्या विरुद्ध वागतो माणूस. धर्म म्हणजे त्यासाठी काहीच नाही का, तर पैसा आहे त्याच्याकडं. पृथ्वी माझे जे अनर्थ ते अर्थात उपजती. बघा, पृथ्वीमध्ये जे अनर्थ घडतं ते पैशामुळेच घडतं असं नाथबाबा सांगतात. असं भगवंतांनी उद्धवाला सांगितलं आहे. पृथ्वीमध्ये जे अनर्थ ते अर्थात उपजती. पैशापासूनच निर्माण होतात अनर्थ. आणि त्यासाठी आपण आता या 332 ओव्यापर्यंत आलो. आता 333 ओवी काय सांगतो बघूया. पैसा आल्यावर माणूस काय करतो बघा. काय करतो की स्त्री धूत आणि मद्यपान. स्त्री धूत आणि मद्यपान या तिहींचे वाढवी धन. हे तीन अनर्थ दारुण धनवंता पूर्ण आदळती. काय सांगितलंय, हे 3 काय आहेत, अनर्थ आहेत माणसाला. स्त्री धूत आणि मद्यपान या तिहींचे वाढवी धन. हे 3 अनर्थ दारुण धनवंता पूर्ण आदळती. इथं सांगतात की द्युतम पानम स्त्रिय सुना यत्का धर्मा चतुर्विध. द्युतम म्हणजे काय की जुगार खेळणं. बघा, पैसा आला की माणूस जुगार खेळायला लागतो. सट्टेबाजी, बाजारामध्ये सट्टेबाजी चालते. म्हणजे पैसा सगळा अनर्थ करतो की नाही. जो पैसा कष्टाचा असेल तोच आपल्याला काय करेल, 2 टायमाचं अन्न आपल्याला खाऊन शांत झोप येईल. आणि जो पैसा वाम मार्गाने येतो तो काय करतो माणसाला, तर माणसाला तो नको ते धंदे करायला लावतो. म्हणून द्युतम म्हणजे काय, जुगार खेळणं. पानम म्हणजे दारू पिणं. उच्च प्रकारची दारू माणूस पितो. अगदी 10,000ची एक बाटली, 50,000ची एक बाटली, अनेक प्रकारचे काय
अनेक प्रकारच्या वाईन्स माणूस पितो, म्हणजे भारीतल्या दारू माणूस पितो का? पैसा आहे म्हणून हो. आणि त्याला वाटतं त्याच्यातच सुख आहे. जुगार खेळण्यात सुख मानतो, दारू पिण्यात सुख मानतो. स्त्रियस म्हणजे अंग व्यापार. अंगाचा व्यापार काय करतो? अंग व्यापार पण पैशामुळेच होतो. काय होतो? अंगाचा व्यापार करतात. कशामुळे अंगाचा व्यापार होतो? पैशामुळे. पैसा मिळतो म्हणून अंग व्यापार होतो. त्याच्यानंतर सुना म्हणजे पशुहत्या, म्हणजे खाणं पिणं हो. एकदा पैसा आला, हाय तरुण तर घ्या मजा करून, अशी परिस्थिती प्रत्येक सगळीकडे हेच चाललेलं आहे. म्हणून अति पैसा कसा आहे? अति लोभ त्या शोभ होईल जाणा, अति विषय सर्वदा दैन्यवान अवस्था आहे. एकदा का म्हणून अर्थ पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. नाथबाबा सांगतात अर्थात म्हणजे पैशामुळंच या पृथ्वीवर पैशामुळेच काय होतो? अनर्थ होतो. कोणाचे मर्डर काय होतात, लूटमार काय होतो, कोण सोनं चोरतो, काय काय चोरी करतात माणूस पैशामुळं. पैशासाठीच सगळं आहे. आणि म्हणून नाथबाबांनी सांगितलं आहे अर्थ सर्वांगी अनर्थ. सर्व अंगाने अनर्थभूत आहे अर्थ. आणि हे माझे वचन त्रिसत्य, असं नाथबाबा आपल्याला त्रिकालवादी सत्य असलेलं वचन सांगतात. वचन आणि पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती, ते पैशामुळेच होतात. सरळ सरळ सांगतात नाथबाबा इथे. स्त्री, द्यूत आणि मद्यपान या तिहींचे वाढवी धन. हे 3 अनर्थ दारुण धनवंता पूर्ण आदळती. धनवंताला हे काय करतात? हे 3 अनर्थ आहेत. जो माणूस सावकार आहे, पैशावाला आहे, त्याला हे सगळे काय असतात? सगळ्या प्रकारच्या ह्या त्याला सगळ्या प्रकारचे हे जे विषय ते त्याला त्रास देतात. जुगार खेळणं हा विषय नाही का? शराब पिणं हा विषयच आहे ना. अंगव्यापार विषयच झाला, पशुहत्या विषयच आहेत. नाही, सगळे विषयच आहेत. आणि ते काय करतात? धनवंताला पूर्णपणे आदळती म्हणजे आपटून टाकतात. म्हणजे त्याला खोकला बनवतात तो माणसाला. म्हणजे त्याच्याकडची शिल्लक सगळी काढून घेतात. पैसा आला की माणूस काय करतो? हे सगळे धंदे करतो आता जे सांगितले ते. आणि त्याच्याने काय होतो? आपल्याकडे आपण घेऊन आलेली पुण्याई आपण जन्मतः घेऊन आलेली पुण्याई आपण संपवून टाकतो. खरं पैसा आल्यानंतर त्याच्याकडून सामाजिक कार्य व्हायला पाहिजे, आत्मकल्याणाचं कार्य व्हायला पाहिजे. विहिरी बांधा, कोणाला घरं नसतील घर बांधून द्या, लोकांना मदत करा, दान करा, चांगल्यासाठी कार्य करा. पण हे चांगल्यासाठी कार्य होत नाही. सर्व धनवंत लोक काय करतात? नको त्या वाटेनं पैसा आला की काय करतात? तर शास्त्राप्रमाणे ते वागत नाही, शास्त्राच्या विरुद्ध वागतात. म्हणून ते पाप आहे सगळं आणि तोच अनर्थ आहे असं सांगितलेलं आहे. जो का पुरुष निर्धन तो स्त्रियेस जडीसा समान. देखोनी निर्धनाचे वदन प्रत्यक्ष दान स्त्री थुंकी. काय सांगतात? जो का पुरुष निर्धनपती स्त्रीला जड वाटतो बघा. ज्याच्याकडे पैसा नसेल, आता नाथबाबा सांगतात की ज्या पुरुषाकडे पैसा नाही त्याची धर्मपत्नी त्याला जड वाटते. काय सांगतात? की निर्धनपती स्त्रीला जड वाटतो. ती त्याच्या समोरासमोर त्याचा अपमान करतो. काय करतो? धिक्कार करतो. माणसाकडे पैसा नसेल, बघा खरी वार्ता सांगितलंय. आणि ह्या कलियुगामध्ये असाच सर्व चाललेला प्रकार आहे की ज्या पुरुषाकडे पैसा नाही त्याची धर्मपत्नी त्याला धिक्कार करते, त्याचा तिरस्कार करते, त्याला घराबाहेर हाकलून पण देते महाराज. अशी परिस्थिती आहे. त्याला सांभाळून घेत नाही. खरं पती हा परमेश्वर आहे, पण तरी पण त्या परमेश्वरावर प्रेम न करताना
पैशावर प्रेम करणारी स्त्री ह्या कलियुगामध्ये. नाथबाबांना काय सांगतात की कलियुगामध्ये प्रत्येक स्त्री ही पैशावर प्रेम करते, पतीवर प्रेम करत नाही. यातनं त्यांना हे सांगायचं, निर्धन पती स्त्रीला जड वाटते बघा, ज्याच्याकडे पैसा नाही. पती हा परमेश्वर आहे, पण तो त्याला परमेश्वर मानत नाही. ती का? तर पैसा नाही. म्हणून निर्धन पती स्त्रीला जड वाटतो. ती त्याचा समोरासमोर धिक्कार करतो, अपमान करतो. आणि निर्भस्त आणि नानापरी दौडी घराबाहेर पुरुष येते आणि घरातनं हाकलून देतो पुरुषाला, पैसा नसेल तर. म्हणून पैसा हा परमेश्वर झालेला आहे कलियुगामध्ये. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आताच्या ह्या कलियुगामध्ये ही सगळीकडे परिस्थिती चालू आहे. पण आपल्याला बघा, अनुभव घ्या. अनुभव आले या जगा, सांगितले तुकाराम महाराज सांगतात, अनुभव आले ते या जगात हे तसं हे अनुभव आलेले आहेत या कलियुगामध्ये. नाथबाबांना आलेले अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. एखादा निर्धन पुरुष असेल तर त्याला स्त्री घराबाहेर हाकलून देतो, त्याची इज्जत करत नाही. आणि धनवंता पुरुषाशी स्त्री लवोटवो करी, कैशी कुटका देखोनी शुनी जायशी, आलवी पुच्छाशी कुंकात. बघा. आणि पुढे काय सांगतात की निर्धन पुरुषाच्या घरात स्त्रीचा व त्याचा नेहमी झगडा चालू असतो. बघा काय लिहिलंय, निर्धन पुरुषाच्या घरामध्ये स्त्रीचा आणि त्याचा झगडा चालू असतो सातत्याने. त्यांच्या आपापसामध्ये काय होतं, भांडणं होतात. आणि पुरुषाचे अनेक प्रकारे निर्भस्तना करून ते त्याला घराबाहेर करते. आणि तोच पुरुष धनवान असला, काय लिहिलंय, धनवंता पुरुषाशी स्त्री लवोटवी करी, कैशी कुटका देखोनी शुनी जायशी. तर तोच पुरुष जर धनवान झाला तर भाकरीच्या तुकड्यासाठी कुत्रा जसा शेपूट हलवीत धावत येतो, तशी स्त्री काय करते, त्या पुरुषाच्या मागे त्या कुत्र्यासारखी काय करते. तो कुत्रा काय करतो, भाकरीच्या तुकड्यासाठी कुत्रा धावत जातो माणसाच्या मागे हलवत, शेपटी हलवत. तशी स्त्री काय करते, त्या कुत्र्याची उपमा दिली बघा. स्त्रीला काय उपमा दिली, तोच पुरुष जर धनवान झाला तर त्याच्या मागे कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे हलवत त्याच्या पाठीमागे स्त्री फिरते. म्हणजे पैसा ही भगवान. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोठी, रागे उठी फडफडोनी. आणि पुढे सांगतात, तशी स्त्री पतीची आर्दव करत असते, पण जर त्याच्याजवळ द्रव्य संपले तर ती त्याच्या अंगावर रागाने धावून जाते. काय सांगते की त्या पुरुषाकडनं जर पैसा संपला तर ती स्त्री काय करते, त्याच्या अंगावर धावून जाते, त्याच्याशी भांडण करते, त्याला घराबाहेर हाकलून द्यायला बघते. आणि ही आताची परिस्थिती सध्या चालू आहे. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोने लागे पाठी, म्हणजे त्यांच्या अंगावर धावून जाते पुरुषाच्या. आणि आता ना आवडती तुमच्या गोठी, आणि मला काय तुमच्या गोष्टी आवडत नाही, रागे उठे फडफडोनी. आणि त्याच्यावर रागाने त्याच्यावर काय करते, हातपाय आपटून निघते बाहेर त्याच्यावर. दिवसा पोरांची तडतोडी, रात्री नसोसे तुमची ओढी, हाती नाही फुटकी कवडी, जळो गोडी जिण्याची. आता तिचा त्रास तिने सांगितला, दिवसा पोरांची ताडातोडी. काय सांगतात, दिवसा पोरांचा त्रास आणि रात्री तुमचा. मला नाही सोबत बरं का, मला नाही सोसवत अशी सांगते ती. मला सोसवत नाही, दिवसा मला पोरं त्रास देतात आणि रात्री तुमचा त्रास होतो. हातात एक फुटकी कवडी नाही, जळो हे जिने, जळो तुमचं जिनं. सांगतात, आग लावा तुमच्या त्या संसाराला आणि तुम्ही घराच्या बाहेर निघा. अशाही स्त्रिया आहेत जगामध्ये. हे पैसा नसला तर पुरुषाला घराच्या बाहेर का करतात, हाकलून देतात हो. आणि जळो तुमचे जिने.
म्हणजे काय सांगितले, आताच्या ह्या कलियुगातील परिस्थिती जी आहे, चलचित्र आहे सध्या या कलियुगाचा, या कलियुगामध्ये असंच सगळं घडतं बरं का. कलियुगामध्ये सगळं असंच चाललेलं आहे. ज्या पुरुषाकडे पैसा नाही त्याची स्त्री इज्जत करत नाही बरं का, सगळ्यांसमोर त्याचा पान उतारा करून टाकतो. ऐशा परी कडो विकडी, निर्भत्सुनी दुरी दवडी, निर्धन पुरुषाची आवडी, न धरी गोडी स्वदारा. असे म्हणत ती त्याला दूर लोटते आणि काय करते, ती स्त्री निर्धन पतीची अवहेलना करीत असते, प्रीती करत नाही, आणि निर्धन पती निर्धन असेल तर त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही. आता याच्या आधी आपल्याला धन आल्यावर काय होतं ते सांगितलं, आणि धन नसलं तर स्त्री काय करते हे आता आपल्याला नाथबाबांनी सांगितलं बरं का. या परी निर्धन पुरुषाशी स्वस्त्री वश्य नव्हे त्याशी, स्त्री बाधा धनवंताशी अहर्निशे आणि वार. या परी निर्धन पुरुषाशी म्हणजे जो निर्धन पुरुष आहे, स्वस्त्री वश्य नव्हे त्याशी, म्हणून ज्या माणसाकडे पैसा नसेल त्याच्याकडे त्याची स्वतःची बायको देखील काय करते, त्याचं काही ऐकत नाही. स्त्री बाधा धनवंताशी अहर्निशे आणि वार. आणि पुढे सांगतात की धनिकाला मात्र स्त्रियांपासून उपद्रव होतो. आता धनिकाला स्त्रियांपासून उपद्रव कसा होतो ह्याचं पुढचं वृत्तांत आपल्याला आपल्या